नमस्कार, मी डॉक्टर विवेक जाजू, इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट, जाजू क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. आज आमच्याकडे एक पेशंट आहेत ज्यांचं आपण ऑपरेशन केलेलं आहे, तो पण बिना टाक्याचा आणि बिना चिरफाडाचा. तर त्या पेशंटबद्दल मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगू इच्छितो. त्याला ऑस्टिओमा नावाचा एक आजार होता. त्याच्यामध्ये त्याला जांघेला हाडामध्ये एक गाठ होती. त्या हाडाच्या गाठीला आपण ट्रीटमेंट केलेलं आहे. तर त्याला त्याच्यामुळे खूप जास्त पेन होता. एवढा पेन होता की रात्री त्याला झोप पण लागत नव्हती आणि तो पेन नेमका रात्रीच वाढायचा. हा असा विलक्षण जो आजार आहे, त्याला त्यांनी जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च केले, बऱ्याच ठिकाणी दाखवलं आणि बरेच ट्रीटमेंट घेतली. शेवटी ते माझ्याकडे आले आणि आपण त्यांचा डायग्नोसिस जो होता तो चेक केला. त्यांचा CT स्कॅन, MRI सगळं चेक केलं आणि त्याच्यात आपल्याला लक्षात आलं की ह्याला गोळ्या औषधीने काही होणार नाही. त्याला आपल्याला एक CT गायडेड रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन नावाचा ऑपरेशन करावा लागेल. आता ह्या गोष्टीला आपण ऑपरेशन म्हणू शकत नाही, कारण ह्याच्यात आपण काही चिरफाड केलेलं नाही, काही टाका दिलेला नाही, काही केलेलं नाही. ह्याच्यात आपण CT स्कॅनमध्ये पाहून सुई टाकलेली आहे आणि ती सुई आपण हाडाच्या त्या गाठीपर्यंत पोहोचवली आहे आणि त्या गाठीला आतून जाळून टाकलेलं आहे. त्या सुईद्वारे सुईच्या टिपमधून हीट निघते आणि ती गाठ आपण त्या हीटनी जाळून टाकलेली आहे. ह्या गोष्टीचा पेशंटला अजिबात कळत नाही, काही त्रास होत नाही आणि रिझल्ट एकदम इन्स्टंट आहेत. म्हणजे सेम डे पासून त्याचा पेन 0 झाला. पहिले त्याचा पेन स्कोअर जो होता तो 8 होता, 10 पैकी 8. आता त्याला 0 पेन आहे, 10 पैकी 0. आणि आता त्या पेशंटकडूनच ऐकून घ्या त्याचा एक्सपिरियन्स काय होता. किती वर्षाचा आहे तो? 16. हो. बरं, तुला काय त्रास होता? माझा रात्री खूप पाय दुखायचा. रात्री खूप पाय हो, हा त्रास. हा पूर्ण पाय लेफ्ट पायला. ओके. तर किती प्रमाण होतं पाय दुखण्याचं? म्हणजे स्टार्टिंगला खूप कमी, म्हणजे स्टार्टिंगला कमी होता, तर नंतर तो वाढत गेला. किती वर्षापासून तुझा त्रास आहे? त्रास तरी पण 1 वर्ष. 1 वर्ष. हो, बरोबर. मग काय ट्रीटमेंट घेतली, कुठे आम्ही खूप हॉस्पिटलला गेलो. आम्ही सगळ्यात पहिले एक्सरे केला, मग CT स्कॅन केला, मग MRI सुद्धा केला. मग आम्ही खूप हॉस्पिटलला गेलो होतो. आम्ही पुण्याला वरून जाऊन आलो. सर त्यांना भेटून आलो, सर यांना पण भेटून आलो, सगळे एक्सपर्ट लोकांना भेटून आलो. तर काय मग पुढे काय ट्रीटमेंट झाली? पुढे मग सर्वांनी फक्त एकच सांगितलं की या मेडिसिन घ्या आणि यानं बरं होऊन जाईल. मेडिसिन घ्या, बरं होऊन जाईल. सगळे बाकी कोणीच काही म्हणतं. तर ते काय व्हायचं, मेडिसिन घेतली की 1 दिवस बरं राहायचं, पण पुढच्या दिवशी वापस ते दुकान लागायचं. हां. तर मग तुमच्याकडे ओके, ठीक आहे. मग आपण काय केलं? आपण सर्वात पहिले आपण प्रोसेस केली आहे ऑपरेशन करायसाठी. तुम्ही सजेशन दिलं, मग तुम्ही ते भेटले त्या दिवशीचं पण काय घडलं ते सांगा. आम्ही सांगणार. सुरुवातीला आम्ही तुमच्याकडे आलो, आम्हाला सरांनी तुमचा रेफरन्स दिला. मग आम्ही तुम्हाला संध्याकाळी भेटायला आलो. त्या टाईमला मग तुम्ही सगळ्या रिपोर्ट, CTचे रिपोर्ट आणि MRIचे रिपोर्ट वगैरे बघितल्या. बरोबर. आणि नंतर तुम्हाला त्याला काय प्रॉब्लेम झालाय बा हे तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्ही आम्हाला एक वेळ सांगितला की बा तुम्हाला असं ऑपरेशन करावं लागेल, या मशीनमध्ये ऑपरेशन करावं लागेल. आणि ते आम्हाला स्कीममध्ये करायचं होतं. तर त्याची पण माहिती तुम्ही आम्हाला दिली, कारण की आम्हाला डॉक्युमेंटची माहिती नव्हती त्याच्याबद्दल. ती माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याच्यामुळे आम्ही क्लिअर झालो. आणि आमचे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही 15 दिवस लेट ऑपरेशन केलं. नंतर मग तुमच्या डॉक्युमेंट आणि नंतर 15 दिवसानंतर आम्ही ब्लड रिपोर्ट काढले आणि तुमच्याकडे आलो. आणि तुम्ही तुमच्या रेफरन्सने तिथे सांगितलं आणि तुमच्या रेफरन्सने आम्ही ॲडमिट झालो हॉस्पिटलला. तर आपण काय आता ॲडमिट झाल्यानंतरचं सांगा, काय केलं? ॲडमिट झालो, त्यानंतर मग प्रोसेस झाली, जी आपली फाईलची होती ना ती प्रोसेस झाली. त्यानंतर मग पुढच्या दिवशी तुम्ही ॲडमिट केलं, म्हणजे ते सरकारी योजनेची सरकारी प्रोसेस झाली. त्या दिवशी तुम्ही पुढच्या दिवशी ॲडमिट केलं. तर उपवाशी म्हणजे खायचं नव्हतं सांगितलं ना काहीच. तर मग त्यानंतर ऑपरेशन झालं. म्हणजे ऑपरेशनला पण मी थोडं घाबरलो होतो. त्यानंतर तुम्ही बोलले तर मग चांगलं वाटलं. त्यानंतर मग ऑपरेशन झालं. तर मला बिलकुल समजलंच नाही की ऑपरेशन झालं, मग एकदम क्लिअर, परफेक्ट. आणि पुढच्या दिवशी वापस सांगायला बरंच होतं तसं. मग त्या दिवशीपासून कसा एक्सपिरियन्स आहे ऑपरेशनच्या झाल्याच्या नंतर? ऑपरेशन झालं एकदम क्लिअर. जसं पहिलं माझं नॉर्मल झोपटे होतं, सेम रेग्युलर एकदम. हो, त्या दिवशी चांगली झोप लागली? हो, बिलकुल. ओके. त्याच्यानंतर झोपेला काही त्रास नाही? काहीच त्रास नाही, बसायला त्रास नाही. असं एकदम पहिले पायात चमक यायची, पण ती पण बंद झाली. हो, चालतं. आता तुम्हाला जे आपण ऑपरेशन केलंय, तो जो होता तो बिल टाकायचा ऑपरेशन होता. म्हणजे काही चिरा दिला नाही, काही कट केलेलं आणि काही टाका द्यायची गरज पडली नाही.
फक्त एक सुई लागली सुई लागली. त्याच्याद्वारे पूर्ण तुमचं सिटी स्कॅनमध्ये पाहून ती सुई आपण तिथपर्यंत पोहोचवली आणि आणि ऑपरेशन झाले. तुम्हाला तुमच्यासारखा आजार तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच लोकांना तर माहीत नसतं लोकांना की काय करावं त्याच्यासाठी. तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला ते खूप छान केलं. आता त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा तुम्ही असं काय त्रास असेल तर आपण काय केलं पाहिजे? पहिले तर असा प्रकारचा जर त्रास असेल तर ऑपरेशनलाच प्रेफरन्स द्या, कारण की मेडिसिन घेऊन हा त्रास पूर्ण बंद होत नाही. फक्त मेडिसिन घेतल्यावर फक्त तो तात्पुरता बंद होतो. आणि जरी तुमचा 1-1.5 महिनाभर त्रास बंद झाला तरी पण तो नंतर होणारच. तुम्हाला ऑपरेशन इज लास्ट ऑप्शन तुमच्यासाठी. हे आम्हाला खूप लक्षात आले. आता अजून एक विचारायचं होतं की ऑपरेशन झाला त्याच्या नेक्स्ट डे पासून तुम्ही बरं झाले की तेव्हापासून बरं झाले? ऑपरेशन झालं तेव्हापासून हो, म्हणजे एकदम इन्स्टंट तुम्ही इन्स्टंट. हो, रात्री पण त्या दिवशी झोप आली, एकदम तेज झोप आली. झोपेत पण ते चमक निघायची ना, ती पण बंद. हो, ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर पाहायला भेटतील. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून मला पाठवा. मी स्वतः त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.